नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की गुळाची एक कांडी तुम्हाला 80 वर्षांची असतानाही 25 ते 35 वर्षांचे असल्यासारखं वाटायला लावू शकते. जग ज्याला गुळ म्हणतं त्या एका नैसर्गिक अमृतासारखे लाखो औषधेही त्यासमोर फिकी पडतात. पण थांबा, तुम्हीही चुकीच्या पद्धतीने गुळ खात आहात का? जर तुम्ही सकाळी फक्त चहा पित असाल तर तुम्ही तुमचं आयुष्य कमी करत आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुळ खाण्याचे 11 जादुई फायदे आणि गुप्त पद्धती सांगणार आहे, जी तुमचं आरोग्य रातोरात बदलेल. आपण अनेकदा महागडे डाएट, सप्लिमेंट्स आणि जिमच्या मागे धावतो, पण खरं आरोग्य आपल्या आजी आजोबांच्या उपायांमध्ये दडलेलं आहे. आज आपण त्या सोनेरी विषयाबद्दल बोलणार आहोत. साखरेवरील उताराबद्दल बोलणार आहोत. गुळ. जर तुम्ही तुमच्या तिशीमध्ये असाल आणि तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा साठीमध्ये तुमचे गुडघे साथ देत नसतील तर विश्वास ठेवा, ही 10 मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान ठरणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला सांगणार आहे की गुळ आल्यासोबत घ्यावा की कोमट पाण्यासोबत. चला, आरोग्याचा हा प्रवास आपण सुरू करूया. क्रमांक 1 म्हणजे पोटाची स्वच्छता, शरीराचं सेवा केंद्र. याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकणं. म्हणजेच काय? डिटॉक्सिफिकेशन. मंडळी, आपलं पोट हे सर्व आजारांचं मूळ आहे. जर सकाळी तुमचं पोट स्वच्छ झालं नाही तर तुम्हाला दिवसभर जड आणि चिडचिड जाणवते. गुळामध्ये नैसर्गिक फायबर आणि खनिजे असतात, जे तुमच्या आतड्यांना झाडूप्रमाणे स्वच्छ करतात. हे कसं कार्य करतं? जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत गुळ घेता तेव्हा ते पाचक एन्झाईम्सना सक्रिय करतं. परिणामी जुनाट बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्त यांसारखे त्रास जणू काही ते कधी होतेच नाही अशा पद्धतीने नाहीसे होतात. तुमची चयापचय क्रिया वाढते आणि तुम्हाला हलकं वाटतं. क्रमांक 2 रक्तक्षय म्हणजेच ॲनिमिया. ॲनिमिया समूळ नष्ट होतो. जिना चढताना तुम्हाला वारंवार चक्कर येते किंवा मग धाप लागते का? हे लोहाच्या कमतरतेचं लक्षण आहे. विशेषतः महिलांसाठी गुळ एक वरदान आहे. लोहाचा खजिना असलेला गुळ हा लोहाचा सर्वात शुद्ध आणि स्वस्त स्रोत आहे. तो शरीरातील लाल रक्तपेशी वाढवतो. फायदे काय होतात? नियमित सेवनाने हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिकरित्या वाढते. तुम्हाला महागड्या लोहाच्या कॅप्सूलची गरज भासणार नाही. तुमच्या चेहऱ्याची चमक आणि तेज परत येईल. तिसरा झटपट ऊर्जावर्धक. थकव्याला निरोप द्या. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की साखर खाल्ल्याने शरीरामध्ये साखर जाते, जी शरीरातील ऊर्जा कमी करते. पण गूळ तुम्हाला दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतो. साखरेमध्ये फक्त रिकाम्या कॅलरीज असतात, पण गुळामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतं. तसेच पोटॅशियमही असतं. तो विशेष का आहे? सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने तुमच्या शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर सक्रिय राहता. जर तुम्हाला कामावर किंवा घरी लवकर थकवा येत असेल तर गूळ तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. चौथा फायदा म्हणजे सांधेदुखीपासून मुक्ती. वृद्धापकाळामध्ये आधार. 50 आणि 60च्या वयामध्ये सांधेदुखी हा एक सामान्य शत्रू आहे. गुळामध्ये कॅल्शियमसोबतच मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत करतात. एक खास टीप: गुळासोबत आल्याचा एक छोटा तुकडा चावल्याने सांध्यांची सूज कमी होऊ शकते. गुडघ्यांच्या कटकटण्यावर आणि उठण्या बसण्यावर वेदनांवर हे जादूसारखं काम करतं. तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वात महागडे सौंदर्य उपचारसुद्धा ती चमक मिळवू शकत नाहीत, जी रिकाम्या पोटी गुळाचा एक छोटा तुकडा खाल्ल्याने मिळते. पण थांबा, जर तुम्ही दुधासोबत गूळ पित असाल तर तुम्ही नकळतपणे एक मंद विष तयार करत आहात. का? आणि गूळ खाण्याची अशी कोणती पद्धत आहे जी तुमचं वजन मेणासारखं वितळवू शकते? मी तुम्हाला त्याबद्दल आता सर्व काही सांगणार आहे. फक्त माझ्यासोबत राहा. 5वा मुद्दा आहे लोखंडासारखी रोगप्रतिकारशक्ती देतो, जी आजार दूर करते. आजच्या काळामध्ये जर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तुम्ही प्रत्येक ऋतूत आजारी पडाल. गुळामध्ये असलेले झिंक आणि सेलेनियमसारखे अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीरातील संरक्षक कवचासारखं काम करतात. वारंवार होणाऱ्या सर्दीचा अंत सकाळी गूळ खाल्ल्याने वारंवार शिंका येणं, सर्दी, खोकला किंवा विषाणूजन्य संसर्ग टाळता येतो. आंतरिक शक्तीसुद्धा गुळामुळे मिळते. हे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतं आणि तुम्हाला आतून इतकं मजबूत बनवतं की किरकोळ आजारही
तुमच्याजवळ येऊ शकत नाही. क्रमांक 6चा फायदा आहे सुपर लिव्हर क्लिन्झर, नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन. आपलं यकृत हे शरीराचं फिल्टर आहे, जे रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकतं. तथापि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे यकृतामध्ये चरबी जमा होऊ शकते. नैसर्गिक शुद्धीकरणसुद्धा गूळ करतं. गूळ एक उत्कृष्ट लिव्हर डिटॉक्सिफायर आहे. हे यकृतामध्ये हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं. त्याचबरोबर जेव्हा तुमचं यकृत स्वच्छ असतं तेव्हा अन्न शरीराद्वारे अधिक सहजपणे शोषलं जातं, ज्यामुळे कावीळ आणि कावीळसारख्या आजारांचा धोका कमी होतो. सकाळी रिकाम्या पोटी गूळ खाणं म्हणजे यकृताची संपूर्ण सेवा करण्यासारखं आहे. क्रमांक 7 वरती आहे चमकदार त्वचा आणि मुरुमांपासून आराम. महागडे सिरम आणि क्रीम विसरायला लावणारा गूळ आहे. खरं सौंदर्य पोटापासून सुरू होतं. जेव्हा गूळ तुमचं रक्त शुद्ध करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. डागांचं निर्मूलन. जर तुमच्या चेहऱ्यावर वारंवार मुरूम किंवा वांग येत असतील तर याचा अर्थ रक्तात अशुद्धता आहे. नैसर्गिक चमक. सलग 30 दिवस रिकाम्या पोटी गूळ खाल्ल्याने तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागते. हे त्वचेचा कोरडेपणा दूर करतं, त्वचा आर्द्र आणि घट्ट ठेवतं. वजन संतुलित ठेवण्यासाठी 8वा मुद्दा एक जादुई उपाय आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की गूळ गोड असतो त्यामुळे वजन वाढेल, पण सत्य याच्या अगदी उलट आहे. गुळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, ज्यामुळे शरीरातील पाणी साठवून राहण्याचं प्रमाण कमी होतं. चयापचयसुद्धा वाढवतं. हे तुमचे चयापचय वाढवतं, ज्यामुळे तुम्हाला झोपेत असतानाही कॅलरी बर्न करण्यास मदत होते. चरबी कमी करण्याचं काम करतं. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत गूळ खाल्ल्याने पोटावरील हट्टी चरबी हळूहळू कमी होते. फक्त लक्षात ठेवा की साखरेऐवजी गुळाचा वापर करावा, पण तोही मर्यादित प्रमाणात. क्रमांक 9 वरती आहे श्वास घेण्यास त्रास, फुफ्फुसांचं संरक्षण. प्रदूषणाविरोधी घटक. या प्रदूषणाच्या युगामध्ये आपल्या फुफ्फुसांवर सर्वाधिक परिणाम होतो. गुळामध्ये ॲलर्जी विरोधी गुणधर्म आहेत. दमा आणि ब्रोंकायटिसने त्रस्त असलेल्यांसाठी हा एक रामबाण उपाय आहे. यामुळे घशातील खवखव कमी होते आणि फुफ्फुसांमध्ये साचलेला कफ बाहेर टाकण्यासही मदत होते. हा प्रदूषणावर एक उपाय आहे. जर तुम्ही धूळ किंवा धूर असलेल्या शहरामध्ये राहत असाल तर गूळ तुमच्यासाठी आवश्यक आहे. मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की चुकीच्या वेळी गूळ खाल्ल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं? तुम्हाला माहीत आहे का की एक अशी गोष्ट जी गुळामध्ये मिसळल्यास सांधेदुखी पूर्णपणे नाहीशी करू शकतं? फक्त 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक जादुई मिश्रण सांगणार आहे जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल. ही माहिती तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा जीवही वाचवू शकते. क्रमांक 10 वरती आहे महिलांसाठी एक नैसर्गिक मलम. मासिक पाळीतील हार्मोन संतुलित करतं. महिलांच्या शरीरामध्ये दर महिन्याला हार्मोनल बदल होतात. अशा परिस्थितीमध्ये गूळ औषधांपेक्षा कमी नाही. मासिक पाळीदरम्यान आराम. मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या असह्य वेदना, पेटके, मूडमधील चढउतार आणि चिडचिड कमी करण्यासाठी गूळ एक रामबाण उपाय आहे. हे शरीरामध्ये एंडोर्फिन स्रवण्यास मदत करतं, ज्यामुळे मन शांत राहतं. हे मासिक पाळीदरम्यान होणारा अशक्तपणा आणि थकवा त्वरित दूर करतं, ज्यामुळे अशक्तपणा नाहीसा होतो. जर तुम्ही 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला असाल तर आजच गुळाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. क्रमांक 11 वरती आहे निरोगी हृदय आणि नियंत्रित रक्तदाब. हृदयाचं आरोग्य. आजकाल हृदयविकाराच्या झटक्यांची प्रकरणं वाढत आहे. गुळातील पोटॅशियम आणि सोडियम रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. रक्ताभिसरण हे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते आणि रक्ताभिसरण सुरळीत ठेवते. कोलेस्ट्रॉल नियंत्रण. गूळ शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करतो, ज्यामुळे तुमचं हृदय येणाऱ्या अनेक वर्षांसाठी तरुण आणि मजबूत राहतं. गूळ खाण्याची गुप्त आणि योग्य पद्धत, योग्य मार्ग. मंडळी, तुम्ही ते योग्य पद्धतीने खाल्ल्यासच तुम्हाला फायदा होईल. सकाळी उठल्यावर पाण्याने तोंड स्वच्छ धुवा आणि रिकाम्या पोटी 10 ते 15 ग्रॅम गुळाचा एक छोटासा तुकडा खा. कोमट पाणी. गूळ खाल्ल्यानंतर लगेच 1 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे तुमची आतडी त्वरित सक्रिय होतील. हिवाळ्यामध्ये आलं. जर हिवाळा असेल तर तुम्हाला सांधेदुखीचा तीव्र त्रास होत असेल तर गुळासोबत आल्याचा एक छोटासा तुकडा चावून खा. खबरदारी काय घ्यायची आहे? मधुमेहींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय गुळाचं सेवन टाळावं आणि अर्थातच नेहमी रसायने नसलेला गडद तपकिरी किंवा काळा गूळ निवडावा.
पांढरा आणि चमकदार गूळ आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. मंडळी, आरोग्य हे विकत घेण्याची गोष्ट नाही, ते तुम्हाला लहान रोजच्या बदलांमधून मिळवावं लागतं. गुळाचा एक छोटा तुकडा तुमचं वैद्यकीय बिल लाखांवरून शून्यावर आणू शकतो. मी तुम्हाला 30 दिवसांचं आव्हान देते. सलग 30 दिवस रिकाम्या पोटी फक्त गूळ आणि कोमट पाणी प्या. तुमची त्वचा उजळेल, पोट साफ होईल आणि तुमचा अशक्तपणासुद्धा नाहीसा होईल. तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि शेजारच्यांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.